फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. पुन्हा मी कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे. तर माझं सगळं काम वगैरे आवरलं होतं. मग मी गावामध्ये गेलते. गावातून सामान आणायचं होतं. फोन केला होता गावातल्या अंगणवाडीतल्या मॅडमनी की तुम्ही येऊन तुमचं सामान जे असेल ते घेऊन जावा. तर श्रीषा पण आता उठलेलीच आहे, तुम्हाला दाखवते. इथं की श्रीषाचं पण काम चालू आहे, खेळायचं. का ग श्रीषा? वरती खाटेवरती टाकली आणि मी अशी खाली बसलेली आहे. तर वस्त्रीला म्हणजे आपल्या बाहेर बसली. तर पिश पुढे आणले होते, म्हटलं तुम्हाला पण दाखवा. तुमच्या इकडे पण असे पुढे भेटतात का, वेगळं काय? पहिले खूप छान भेटायचे. पहिले जे भेटायचे ना आम्हाला, सुकडी वगैरे भेटायची ना, एवढी टेस्ट होती त्याला सांगायचं नको. आम्ही अक्षरशः ना कोरडे असे हातात असे बकमाचे असं म्हणजे एकदम भरायचं असताना असं खात अख्ख्या रस्त्याने खात खात करायचं. एकदा आम्हाला म्हणजे हा फुडा ना आम्ही 2-3 दिवसात तर असं फिनिश करायचो ना. आताच्याला एवढी टेस्ट नाहीये बरं का, खरं सांगायला गेलं तर. पहिली जी होती ना त्याला खूप टेस्ट होती, खूप म्हणजे खूपच मस्तपैकी. तुम्हाला सांगते, आम्ही अगोदर लहान अंगणवाडीत होतो त्यावेळेस आम्हाला का नाही शाळेमध्ये डाळ भात भेटायचा, परत मसाले भात भेटायचा. परत तुम्हाला सांगते ते गव्हाचं ते लापशी जी असते ना, हे इकडे इचिन बाळा, लापशी सुद्धा आम्हाला भेटायची. तर तुम्हाला दाखवते किती पुढे भेटले ते आता सगळे. तर हो का, ही जी आहे ना, हे पहिलं असंच भेटायचं सॅरेलॅक सारखंच आहे. ही मल्टीमिक्स सिरिलॅक अँड प्रोटीन मिक्स. पण आम्ही ह्याला पहिला अगोदर म्हणायचो काय म्हणायचो बरं, त्याचं नावच आहे नाही. ही एक भेटले, ह्या जे असे किती पॉकेट भेटले तुम्हाला सांगते. ही वेगळं सॅरेलॅक आहे. हो काय, एक झालं हे एक आहे मल्टीमिक्स सॅरेलॅकच आहे. हे पण सुकडी बोलायचं, सुकडी. आताशी लक्षात आलं माझ्या, हे पडशील बाळा. तर हो का, ही एक आहे. अजून 3 असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे सॅरेलॅक जे आहेत ना, 3 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि हे जे आहे ना, ही एनर्जी मूग डाळ खिचडी. ही मूग डाळ म्हणजे ह्याच्यात सगळं तांदूळ, मसाले, डाळी वगैरे मिक्स करून असतं. फक्त ह्याच्यामध्ये पाणी टाकून डायरेक्ट शिजवायचं असतं. फोडणी वगैरे घालायची काय असं तुम्हाला घालायला वाटलं एक्स्ट्रा वगैरे तर घालायचं. तर हे नुसतं लगेच शिजवून घ्यायचं. आणि हे पण त्यातूनच आहे. हे आणि हे 2 सेम पॉकेट भेटलेत आहे. हे आणि हो का, हे 2 भेटलेत सेम. नंतर हे पण ह्याला आम्ही सुकडी बोलायचो. सॅरेलॅक आहे म्हणजे हे 2 आहेत. आणि हे डाळीचे 2 पुढे. हे तूर डाळीचे आणि एक आहे ते एक तूर डाळीचे 2 पुढे भेटलेत असे अर्धा किलोचे 875 ग्रॅमचे. हे असले 2 पुढे, सुकडीचे 2 पुढे आणि हे जे 2 पुढे मूग डाळीचे 2 पुढे. असे टोटली बेकेवे 8 पुढे असे दर महिन्याला आम्हाला भेटतात हे. तर ह्यातले काही खातो आम्ही, काही वेळेस खात नाही, काही खाण्यात असतात. तर असे आहेत मस्तपैकी. आणि खूप दिवस झालं होतं, मॅडम रोज फोन करत होत्या की नेहला या. पण माझं काय व्हायचं, माझ्या लक्षातच येत नव्हतं की जायचंय म्हणून. आणि फोटो वगैरे महिन्यालाच हे होतं की तुम्हाला दाखवते की आली पोरगी इकडे आली, त्या साईडला टाकलेली किती कडेला आली, एकदम कडेला आली का नाही बघा. आता पालती पण पडायला लागली आहे. काय गा, काय काय होते तुला? एक द्या काय घड्याळ घड्याळ घड्याळ. भीती वाटते तिची बरं का, तिला अशी ठेवायची. आणि एक तुम्हाला अजून एक दाखवायचं होतं मला, काहीतरी असं स्पेशल नाही म्हणता येणार, पण आमच्या इकडे कंटिन्यू येतं ते. काय ग, तिच्याजवळ तिला आधी सरळ करते, नाहीतर ती पडली तर मला पाडल ती. तर का हे दाखवायचं होतं तुम्हाला. ही काय आहे तुम्हीच बघू शकता, दिसत असेल कदाचित तुम्हाला. ही आहे रिअल बंदुकीची गोळी. काय आहे तर तुम्ही बघू पण शकता. तुम्हाला एकदम जवळ झूम करून व्यवस्थित दाखवते. हो का, ही अशा प्रकारे असते रिअल बंदुकीची गोळ्या आहेत. आणि हे जे आहेत ते आमच्या शेतामध्ये पडलेले असतात आणि ते भरपूर पडतात गोळ्या. म्हणजे आमच्या आईच्या शेतामध्ये तर सांगायलाच नको किती पडतात ते. आणि इकडे नाहीत पडत एवढे, सासरच्या इकडे. पण आईच्या शेतामध्ये भरपूर गोळ्या पडतात. आणि आईचं घर आणि सासर आमचं जवळच आहे, लांब नाहीये. तर तुम्हाला सांगते, हे म्हणजे असे डोंगरात वगैरे गेले असतील किंवा डोंगरातून येताना वगैरे ते गोळ्या सापडलेली. पण आमच्या आईच्या शेतामध्ये आमच्या घरी सुद्धा गोळी पडलेली होती. एकदा असंच हे झालं, मी 10वीला होती आणि माझ्या जो भावाचा मुलगा होता तो एकदम लहान होता, 5-6 महिन्याचाच असेल.
आणि वहिनी आई वगैरे सकाळचे सगळ्या लवकर गेल्या काम करायला, तपलं ते काम करायला. आणि मी आणि तो झोपला होता. भावाचा मुलगा जो आहे ना तो, आता माझा भाऊ एक्सपायर झाला ह्या फेब्रुवारी महिन्यामध्येच, आता येईन त्या फेब्रुवारी महिन्यामध्येच एक्सपायर झाला होता मोठा भाऊ माझा. आणि तो आणि त्याचा मुलगा आणि मी आम्ही घरामध्ये झोपलो होतो खाटवरतीच. आणि झोपल्यानंतर गोळीबार चालू झाला. गोळीबार चालू झाल्याच्या नंतर हे झालं, गोळीबार चालू झाला म्हणून म्हणजे काहीच असं संशय हीच नव्हतं, कारण का गोळ्या कधी आमच्या घराकडे येतच नव्हत्या. पण त्या दिवशी काय झालं, आम्ही ज्या घरामध्ये झोपलो होतो ना, ते पत्रा जे असतो का, त्या पत्र्यातून डायरेक्ट गोळी खाली आली होती. आणि नेमकी आमच्या दोघांच्या पुढेच म्हणजे अशी पडल्या झालती, अशी फरशी एकदम वरनं येऊन धडकून पत्र्यातून होल पाडून फरशीवरती असा खड्डा पाडला होता. एवढा असं चांगला तुम्हाला सांगते, अर्धा इंच हे असं बोटाचा एवढा तुकडा असतो ना, तेवढा त्यांनी त्या गोळीने खाली सुद्धा खड्डा पाडलेला होता, फरशीला खड्डा पाडलेला म्हणजे. तर तुम्हाला मी हे केलं, घाबरलो, म्हणजे मी पण दचकून उठले. तो तर एकदम लहान होता आणि अचानक असा मोठा आवाज आला ना, ही झाल्या धमाका झाल्या ग, तो पण घाबरला, रडायला लागला. मग समजलं की गोळीवर न पडली. मग माझ्या भावाने त्यावेळेस, माझा भाऊ होता ना, त्या भावाने कंप्लेंट केली की असं असं झालंय. मग ते जे साहेब वगैरे सगळे आले, पाहणी करायला आले आणि तेवढ्यात गोळीबार चालू झाला. गोळीबार झाला, खोटं नाही बोलत, साहेब सुद्धा घाबरत होता पाहणी करायला सुद्धा. आमच्या इथं गोळीबार चालू झाला की एकदम घाई करून ते गेले. थोडेफार घेतली म्हणजे माहिती वगैरे घेतली, आम्ही पेपरला बातमी वगैरे दिली, असं तसं हे झालं ते झालं. पण काही त्यांनी जे आपल्याकडे गोळ्या वगैरे येतात ना, त्यासाठी त्यांना आम्ही जी भिंत असते ना, ती भिंत बांधायला लावली होती. पण त्यांनी काही ती भिंत बांधलेलीच नाही, भिंत बांधलीच नव्हती खूप मोठी. तुम्हाला एखाद दिवशी ना मी त्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवेल की शेतामध्ये किंवा डोंगरातनी असं म्हणजे गोळ्या पडलेल्या, त्या गोळ्या भरपूर सापडतात. आणि जे आता तुम्हाला सांगते, त्या डोंगरातनी जे आमचे लोक म्हणजे गाई वगैरे गुरा वगैरे चारायला जातात, शेळ्या बकरी चारायला जातात ना, तर त्यांना ते भेटतात. पण ते डोंगरामध्ये जायला परमिशन नसते. पण डोंगराच्या कडेने जे शेती त्याच्या कडेने वगैरे बांधाने वगैरे ते चालतात, तर त्यांना दिसतात ना. आमच्या रानात, खुद्द आमच्या रानामध्ये सुद्धा गोळ्या भरपूर पडतात. त्याच्यामुळे आमच्या कुठे जाऊन शोधायची तर गरजच पडत नाही. एकदा असेच माझे आजोबा आणि आम्ही छोटा असेल 9वी-10वीलाच असेल त्यावेळेस, आजोबा गेले आणि बकरी घेऊन जात होते. पहिले बकरी होती आम्हाला, बकरी आणि शेळ्या होत्या, ते चारायला घेऊन गेले डोंगरावरती. डोंगरावर म्हणजे आमच्या रानातच गेले. आमचं रानच कॅनोलच्या खाली रान आहे असं या. तर तिथे गेल्याच्या नंतर गोळीबार चालू झाला. गोळीबार चालू झाल्याच्या नंतर सगळेच घाबरले. आता म्हणले की आता गोळीबार चालू झालाय काही ना. आमच्या इथे एक मोठं झाड होतं, रामकाठीचं झाड. तर रामकाठीचं झाड म्हणजे तुम्हाला सांगते, एकदम असे मोठे मोठे काटे असतात आणि त्यांना पांढऱ्या कलरचे काटे असतात. आणि त्याचं जे खोड जे असतं ना, एकदम असं मोठ्याच्या मोठं भरपूर मोठं खोड असतं. आणि गोळीबार वगैरे चालू झाला की वडील पाणी द्यायला गेले शेताला, किंवा आजोबा शेताला पाणी द्यायला गेले, तर त्या खोडाच्या म्हणजे मोठं झाड होतं, त्या झाडाच्या पाठीमागे गेला पाहिजे, जेणेकरून गोळी अजिबात त्याच्यातून येत नव्हती. ते आणि मधोमध असायचं आमचं रान, नेमकं असं मधोमध येतं. गोळ्या त्याच्या वरनं अशा जातात, भरपूर जातात, अजून सुद्धा जातात. आणि तुम्हाला एखाद्या वेळेस जर माझं म्हणजे गोळीबार चालू झाला ना, मी व्हिडिओ स्टार्ट करेन, तुम्हाला गोळीबारचा सुद्धा आवाज ऐकू येईल. कसला आवाज होतो, ठॉय 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 नुसता आवाज एकदम चालू केलं ना. आणि ते म्हणजे जे शिकायला येणारे असतात ना नवीन वगैरे, त्यांच्याकडून कदाचित एखाद्या वेळेस जर हे करायला गेलं तर त्यांच्याकडून थोडीशी ही क्रॉस वगैरे झाले, तर मग गोळ्या इकडं आलती. ती नवीनच शिकाऊ मुलगा होता, कोणतरी होतं वाटतं, म्हणून त्याच्याकडून झालं होतं. तर तुम्हाला सांगते, नंतर ना आजोबा ते गेले शेतामध्ये ना, आमच्या शेळ्या वगैरे चारत होते. आणि ती शेळी होती प्रेग्नेंट, म्हणजे ही होती, बाळ होणार होतं तिला, त्या शेळीला. तर त्या शेळीला बाळ होणार होतं. पण सगळे चरतात, आता बकऱ्यांचं काही एवढं नसतं. आणि आजोबांनी हाणायचं म्हणजे मारून त्यांना लावून दुसरे काय लावूस्तवर तर मग गोळीबार चालू झाला होता. त्याच्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. धड बकऱ्यांना सुद्धा साईडला घेता येत नव्हतं, किंवा त्यांना सुद्धा साईडला जाता येत नव्हतं, आजोबांना सुद्धा जाता येत नव्हतं. तर त्या शेळीच्या अक्षरशः इथं पोटामध्ये ना, आपलं जे असतं ना, ह्या पोटातून गोळी अशी लागली, अशी ह्या साईडने अशी बाहेर निघली होती. एवढं भयानक, म्हणजे तुम्हाला सांगते, एवढं भयंकर झालं होतं ना. आमची शेळी त्या जागेवरच पडली. असते ना आमच्या इथले ना, म्हणजे माझ्या चुलत म्हणजे चुलत्यांचे वगैरे असे भरपूर झालेत. आणि एक बाईचं पण तुम्हाला सांगते हिस्ट्री. एक बाई अशीच वाटतं ही घेऊन येत होती, म्हणजे आजोबा सांगतात मला, ते आजोबांच्या काळातली गोष्ट आहे. सरपण म्हणजे तुम्हाला सांगते, लाकडं चुलीसाठी, पाण्याला वगैरे आपल्याला लाकडं वगैरे लागतात ना, ते लाकडं घेऊन अशी डोक्यावरती घेऊन येत होती. आणि गोळीबार अचानकच चालू झाला. आमची रानं कशी त्याच्या कॅनेलच्या कडेला डोंगराच्या पायथ्याशी रान आहेत सगळी आमची. आणि ती येत होती ना, अशीच घेऊन येत होती. ती बिचारीच्या पण हिथं जी गोळी लागली, अशीच जागेवर बायकी अशीच वजं घेऊन होती ना, अशीच डायरेक्ट जागेवर ती पडली बिचारी.
म्हणजे आजोबांच्या काळातली गोष्ट आहे ती त्यावेळेची. अशा भरपूर घटना घडल्यात आणि वैयक्तिक माझ्या बाबतीत सुद्धा तशीच घटना घडली, माझ्या बाबतीत आणि माझ्या भावाच्या बाबतीत. आम्ही दोघे गोळीबार चालू होणार होता 10:30 वाजता आणि 10:30ला 10 कमी होते त्यावेळेस आमची मोटर चालू करायची होती. नाही तर दिवसभर कंटिन्यू एकदा गोळीबार चालू झाला ना कंटिन्यू 2-4 दिवस असं सलग गोळीबार चालू होतो की कसलाच टाइम नसून कसलाच हे नाही. एकदम बाहेरचे भरपूर मुलं वगैरे येतात ना तर शिकावं म्हणून त्यावेळेस काय होतं त्यावेळेस टाइम देत नाहीत अजिबात ते. म्हणजे की अर्धा तास 1 तास अजिबात विश्राम नाही. हे मुलांचं झालं की ते मुलं झालं की भरपूर ते चालू. 8-15 दिवस म्हणलं तरी चालू होतं ना. आमच्या शेत म्हणजे रानातलं कांदा लावला होता. तो कांदा सुकायला लागला होता. म्हणून की म्हटले की जाऊन मोटर चालू करा. पण मी आणि माझा भाऊ दोघं पण आम्ही हट्ट नवीनच गाडी शिकलो होतो. टू व्हीलर जी असते ना टू व्हीलर जी असते ना ती आम्ही दोघं शिकलो होतो. मग म्हटलं की चला आम्ही दोघं जातो म्हटलं. आम्ही वडिलांना म्हणलो की आम्ही दोघं जातो मोटर चालू करायला. तर ते म्हणले की तुम्ही नका जाऊ गोळीबार चालू होईल. आम्ही म्हटलं की नाही नाही आम्ही लगेच येतो गाडीवर तर जायचं म्हटलं आणि गाडीवर यायला किती वेळ लागतो असा म्हणून म्हटलं आम्ही जातो. आणि कशाचं काय आम्ही गेलो की नवीन शिकलेलो दोघं पण मी आणि माझा भाऊ. आणि मध्ये ओढा होता. ओढा म्हणजे पाण्याचं जी चारी असते ना ती होती आणि त्याच्यातून गाडी पलीकडे घ्यायची होती. नवीन दोघं असल्यामुळे दोघांना गाडी बाहेर तिकडच्या साईडला जाता येई नाही. आम्हाला तिथंच वेळ लागला. वडील म्हणायचे आता येतील नंतर येतील आता येतील नंतर येतील. म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे. म्हणजे आमच्यापासून घरापासून आमची शेती तेवढी लांब होती. मग गेलो की आम्ही आणि असं आम्हाला वाटलं टायमिंग आणि मोबाईल वगैरे त्यावेळेस काय आमच्याकडे मोबाईल वगैरे नव्हतं ना. आमच्या एवढेशे मोबाईल 10वीत असताना काय मोबाईल वगैरे तसले मोठे मोबाईल वगैरे काय होते का होता. पण माझ्या मोठ्या भावाकडे तो मोबाईल होता. बाकी कोणाकडेच मोबाईल वगैरे नव्हता. आमच्याकडे पण नव्हता. आम्हाला 12वी झाल्याच्या नंतर ना फोन भेटले. तोपर्यंत आम्हाला काय फोन वगैरे भेटले नाहीत. कुणालाच भेटले नव्हते. म्हणजे प्रत्येकाचे 12वी झाल्याच्या नंतर सगळ्यांना फोन वगैरे भेटले आणि त्यात तेवढेच एका भावाकडे मोठ्या भावाकडे फोन होता. तर आम्ही ही दोघे जण गेलो. म्हणजे मी आणि छोटा भाऊ गेलतो. तर गेलो तुम्हाला सांगते आणि निम्म्यात गेलो आणि गोळीबार चालू झाला. वडील लागले घाबरायला. आवाज यायला लागले पूनम 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 करून आम्हाला दोघाला पण आवाज यायला लागले. पुन्हा आम्ही पण घाबरलो. मग आमची विहीर होती ना अक्षरशः आमच्या दोघाला पोवा येत होतं. आम्ही काय केलं गोळीबार चालू झाला ना विहीर असते का विहीर अशी गोल होती आणि कडनी हे लावलेलं नव्हतं ना. विहिरीत आम्ही डायरेक्ट उडी हाणली. विहिरीत उडी हाणली कशामुळं तर म्हणलं आता गोळी लागणार नाही आपल्याला. गोळी 100% लागणार. अक्षरशः माझ्याशी डोक्यानं भूम सिंग करत अशी एकदम आवाज येत अशी अशी एकदम एकदम फास्ट जाते बरं का. अजिबात ही कळत नाही वाटत पण एकदम हवेचा वेग कसा असतो एकदम सप सप अशा गोळ्या माझ्या स्वतःच्या डोक्याच्या वरनं डोक्याच्या पुढनं तोंडाच्या पुढनं अशा गोळ्या गेलेल्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत. स्वतः अनुभवलेल्या आहेत. आणि एकदा नाही अशा भरपूर वेळा अक्षरशः म्हणजे लहान असताना मम्मी रानात असायची. मम्मी रानात होती मी छोटी असायची. मला भूक लागली की मी काय करायची मम्मीकडे जायची. म्हणजे मला चांगलं आठवते आम्ही चालत 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 रडत रडत भूक लागली की मम्मीकडे पिण्यासाठी जायची. म्हणजे मी खाण्यासाठी पिण्यासाठी काही करण्यासाठी मी रानात जायची. मला हे करायला आवडायचं म्हणून मी जायचे. तुम्हाला सांगते लय वेळा असं माझ्या बाबतीत घडलेले आमच्या घरच्यांच्या बाबतीत सुद्धा घडले. आणि नंतर ना मग ती आम्ही विहिरीमध्ये उडी हाणली आणि ज्या साईडनं आता ह्या साईडने गोळे यायच्यात ना तर ह्याच साईडला विहिरीच्या कडेला फार कडेला कपारी जी असतात ना त्या कपारीला धरून असं दोघं भाऊ आम्ही एकदम घट्ट धरून बसलो खाली पाण्यामध्ये. आणि 15 ते 20 मिनिटांनी गोळीबार बंद झाला. मग गोळीबार बंद झाल्याच्या नंतर ना आम्ही दोघं पाण्यातून बाहेर निघालो. वडील तिकडून धावत आले. मग आम्ही डायरेक्ट घरी गेलो. घरी गेल्यावर काय सांगायचं नको लय खवळणं म्हणजे बोलणं भरपूर खाल्लं. आम्ही दोघांनी खाल्लं की नका जाऊ म्हणत होतो तरी कशाला गेला असं तसं तसं. मग म्हणलं काय झालं ती लटलट लटलट कापायला लागले. दुसऱ्या दिवशी मी पडली की आजारी घाबरलेली लय आजारी पडली नंतर न. मग त्यावेळेस वडील म्हणले की आता हिला का नाही ह्यांना म्हणजे हीच कराय नको. तर असं होतं ह्या गोळीची हिस्ट्री. आणि ह्या गोळी आहेत ना तुम्हाला दाखवते. ही जी गोळी आहे ना एका प्रकारची नाहीत अशा भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या पण तुम्हाला दाखवते. म्हणजे एकदम अशी एकदम छोटीशी छेरा का काय म्हणतात त्याला छेरी का काहीतरी बोलतात. मग आपल्याला नाही एवढं माहिती. एकदम एवढी एवढीशी असते. एक एवढी मोठी पण असते आणि एकदम एकदम लंबुळकी अशी लांब असते अशी. आणि माझा जो मोठा भाऊ होता ना तो एक्सपायर झालेला. त्यांनी माझ्यासाठी ना आम्ही काय करायचो छोटा असताना ना चूल पेटवली पाण्यासाठी वगैरे चूल पेटवली की आम्ही त्याच्यात तार घालायचो आणि त्या तारेने ती गोळी जी आहे ना त्या गोळीचं वरचं ती गोल गोल टंबून त्याच्यात असं होल पाडायचो आणि असं काळ्या दोऱ्यामध्ये घालायचो गळ्यामध्ये घालायचो पहिलं अगोदर. मला भावाने दिलेलं ते अजूनही माझ्याकडे. मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये आता नाही लगेच मला सापडणार पण सापडलं ना मी कपाटामध्ये ठेवले ते सापडलं की मी तुम्हाला दाखवेल. त्याने मला मस्तपैकी असं बनवून दिलेलं आहे. तर असं होतं आमच्या गावाकडे असं घडलेलं आहे.
आणि अजूनही घडतं, अजूनही म्हणजे गोळीबार वगैरे चालू असतो. म्हणजे तुम्हाला एखाद्या दिवशी नक्की मी ब्लॉग करूनच दाखवेल की आणि इथं बघा ह्या मॅडमचं काय चालू आहे बघा. इथं वळवळ 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 आता आंघोळ वगैरे झालेली. आणि ह्या जो शर्ट आहे ना तो मी ऑनलाईन मागवला होता तिला. कसा दिसतोय बघा तुम्ही, ऑनलाईन मागवलेला होता तिला. माझी श्रीषा झाली आणि हो आता माझी श्रीषा झाली आज कंप्लीट झाली, 4 महिन्याची कंप्लीट झालेली आहे. पण मान वगैरे अजून काही तिला धरता येत नाही, अशी लुटू 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 चाललेलीच असते तिची मान, ढुलवतच असते ती. एवढी व्यवस्थित तिला काही मान धरता येत नाही. आणि आताशी एका अंगावर व्हायला लागली, पण घरचे सगळे म्हणतात की अजून एवढी 4 महिने झाली तर एका अंगावर व्हाय नाही, पालतं पडायला पाहिजे. पालतं एकदा पडली होती ही पालतं, कशी बोट वगैरे पकडते बरं का ती, समजतं तिला असं वाटतं. आणि अशी आडवी टाकली ना तिला झोपायला खाली तर राहणार नाही, उठून अशी कवर पण घेऊन बसा, पण कंबर दम धरेल का नंतर न. तर अशी ही जी मस्ती चाललेली आहे. हाय कर, हाय फ्रेंड्स. मोठी झाली म्हणून मम्मा मी अशी दिसत होते, मी अशी दिसत होते फोनमध्ये, कॅमेरामध्ये मी अशी दिसत होते, काहीच कळत नव्हतं म्हणून. बघा हात शोधते, बोट कुठे गेली कुठे गेली. भू 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 कोण आहे ग हे, कोण आहे डब्बा माझा. मला तर हिला डब्बाच म्हणून वाटतो, डब्बा डब्बा. फोन मध्ये लय बघतो बरं का, लय बेकार आहे फोन मध्ये बघायला लागलेलं, निरीक्षण करते. कार्टून तर कार्टून म्हणजे ते हे लावतात हिचे पप्पा आल्यावर ना संध्याकाळचे हे लावतात ना, काय बोलतात ते, ॲनिमलचं वगैरे असतं बघा ते लावतात. तर ती बघतो लय भारी बघते, ते साप वगैरे सगळं बघायला लय भारी वाटतं तिला, तसलं सगळं बघायला. लायन टायगर. आता येईलच तिचा दादा पण येईन स्कूलमधनं आला की त्याला तरी काहीतरी बनवून द्यावं लागेल. सकाळी काय टिफिनला त्याला काय शनिवार होता त्याच्यामुळे टिफिनला त्याला पोहेच दिलं होतं. तो म्हटलं की मला दुसरं काही नको, पोहे आणि लाडूच दिले होते, शेंगदाण्याचे जे लाडू असतात ना ते बनवले होते, ते लाडू आणि पोहे दिले. त्याला चपाती वगैरे घेऊन जा, तर तो म्हटला की मला चपाती नको घेऊन जाऊ, नको देऊ चपाती, कारण का एकच ब्रेक होणार आहे या. मग तर आता माझा व्हिडिओ पण खूप लांब होत चाललेला आहे. तर हा माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. तू बाय कर, बाय कर श्रीशू, बाय कर. थांबा श्रीशा पण बाय करणार आहे आज. श्रीशाकडून बाय तुम्हाला बरं का सगळ्यांना. आणि पा दे एक पा दे, बुशुम बुशुम. असं पूर्ण हात आहे ना, हा हात असा तोंडामध्ये घालती आणि उलटी काढती, लय आगाव झाली. बाय 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 फ्रेंड्स.